मी जरा पुढे गेलो काम आहे म्हणून ना. हा आणि हे पाठीमागे नाही आले. मी तरवा घातलेला आहे. किती अस्वल होते? 3 होती. 3 अस्वल. तिन्ही अटॅक केले. हा. जोयडा तालुक्यातील जगलबेट फॉरेस्ट विभागाअंतर्गत येणाऱ्या मिरास कुंभीजवळ असलेल्या नानेगळी गावात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत 3 अस्वलांनी अचानक शेतकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मारुती मळेकर वय 50 हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. मारुती मळेकर हे मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतावरून घरी परत असताना नानेगळीजवळील जंगलाच्या कडेला अचानक 3 अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. अस्वलाच्या पंजाने आणि दातांनी झालेल्या गंभीर जखमेमुळे त्यांनी जोराने आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम रामनगरच्या शासकीय रुग्णालयात नंतर केली बेळगाव येथे हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जगलबेटचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनय भट व त्यांचे सहकारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमी मारुती मळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या उपचाराची जबाबदारी वनविभाग घेणार असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकारामुळे नानेगळी व परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून या घटनेमुळे माणूस अस्वल संघर्ष वाढत असल्याने नागरिकांनी वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी केली आहे. कुठे 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 गेलाय? नानेगळी. नानेगळी. जगलबेट एरिया. यांचं नाव काय? मारुती. मारुती मेळेकर. कुठे शेताकडे गेले? कुठे? शेताकडे गेले. हा मग तुम्ही पण होता? हो ना. हा मी जरा पुढे गेलो काम आहे म्हणून ना. हा आणि हे पाठीमागे नाही आले. म्हणजे तरवा घातलेला आहे. किती अस्वल होते? 3 होती. 3 अस्वल. तिन्ही अटॅक केले. हा. मग आणि कोण नव्हतं आणि त्यांच्या? कोण नव्हतं. हा. एकटेच यायचे ते. हा मग तुम्ही काय केलं? जाऊन गेलं? मी गेलो नाही. ते तेवढ्या फिरकीत आले. हा. आपणे गेले. त्यांनी एकटे झाले मग? आणि मी घरात असताना पण सांगले मला असं असं झालं म्हणून. हा त्यांनी तसेच झाले. मग तुम्ही पुढे आला काय? हा मी पुढे गेलो. पाठीमागनं आणि एक माणूस मिळाला हा आमच्याच वाड्यावरचा. हा. मग त्याने घेऊन येले घरी. हा म्हणजे असं झालं बघा म्हणून सांगितलं. किती वाजताची घटना आहे? आता 6 वाजताचे दरम्यान. संध्याकाळी 6 वाजता 3 अस्वलांनी अटॅक केला. हा.